एकनाथ गोरिवले कृपया करून यायचं इथे. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना नूतन हनुमान ढवर विरुद्ध श्री गणेश आदाड. आपण तयारीत राहा. नूतन हनुमान ढवर विरुद्ध श्री गणेश आदाड हा आपल्यासाठी पहिला पुकार असेल मैदान क्रमांक 1 करिता. तसेच आपल्या विभागाचे प्रतिष्ठित असे समाजसेवक सन्माननीय श्री दिलीपजी चवरकर उर्फ आप्पा, कृपया करून आपण इथे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. बसण्याची व्यवस्था केलेली आहे, कृपया करून यायचं आहे. आपण पाहुणे म्हणून बोलत नाही तर आपण गावचे सुपुत्र आहात, गावचे नागरिक आहात, गावचे अध्यक्षपद भूषवलेले आहेत. कृपया करून आपण इथे येऊन बसायचं आहे. आता मात्र कबड्डीची चुरस मात्र वाढत चाललेली आहे. रोहा विरुद्ध रोहा असा आपल्याला 2 मातब्बर खेळाडूंचा भरडा असलेला संघ पाहायला मिळतोय. परंतु रोशन मडवीच्या चढाया काही थांबत नाहीयेत. वारंवार चढाया दोन्ही संघांच्या माध्यमातून सुरू आहेत. एक थाटा विभागामधील बलाढ्य संघ तर दुसरा प्रतिस्पर्धी अर्थातच भातसे विभागामधील बलाढ्य संघ. शेवटची 3 मिनिटं असेल सामना संपायला. चढाईसाठी हा एक मध्यम उंचीचा खेळाडू खोलवर चढायचा मानस अत्यंत डीप मध्ये घुसून गुण टिपण्याचा प्रयत्न करतोय. बघूया कितपत सक्सेसफुल होईल. 5 खेळाडू मैदानामध्ये असेल परंतु एक तसे माघारी परतावा लागताय. रायगडी मंदिर वसे माझा राजा जन्म अर्पित त्याच्या चरणाशी माझी काया. जगदीश्वरा समोर जोडील जयाची ख्याती. प्रथम पूजितो आम्ही राजे शिव छत्रपती, आम्ही राजे शिव छत्रपती. खऱ्या अर्थाने जे छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास घडवला आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्राला मिळवून दिला, त्या राजाचा जयघोष या मातीमध्ये व्हायला नको का? बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. सेकंड कॉल मिळतोय नूतन हनुमान ढवर वर्सेस श्री गणेश आदाड. मैदान क्रमांक 1 साठी मैदान क्रमांक 1 साठी सज्ज आहे नूतन हनुमान ढवर वर्सेस श्री गणेश आदाड. तलागर वर्सेस यशवंत. काय घडणार आणि काय होणार मैदानामध्ये? तसेच आपल्या ग्रुप ग्रामपंचायत बिटेगावचे नवनिर्वाचित सदस्य सन्मान्य श्री नितेश माळी यांना विनंती करतो की दिलीप धनंजय चवरकर उर्फ आप्पा यांचं इथे स्वागत सत्कार करायचं आहे. नितेश माळी यांना विनंती करतो की दिलीप आप्पा यांचं इथे हार्दिक स्वागत करायचं आहे. आणि आपण स्वागत सत्कार स्वीकारायचे कृपया करून. धन्यवाद. आपण आला त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद देतो. साठी रोशन असताना सुद्धा जर्सी नंबर 17 वर विश्वास दाखवला आहे. आणि शेवटची 2 मिनिटं सरांचा इशारा, शेवटची 2 मिनिटं. चला लास्ट अँड फायनल बॉल नूतन हनुमान ढवर वर्सेस श्री गणेश आदाड. सामना संपला, शेवटची 2 मिनिटं. आणि सुंदर डिफेन्स तलागर. काय घडणार आणि काय होणार मैदान क्रमांक 1 वरती त्या ठिकाणी सारसोली वर्सेस आपण पाहतोय गावदेवी वावे संघ. लोकल बॉईज चंद्रबाई विभाग सारसोली संघ सुंदर कामगिरी करतोय. 7-4-3च्या फरकाने संघ पुढे सरकतोय सारसोली संघ. आणि या ठिकाणी पुनश्च 1 पॉइंट.
निमेश बाथडे संघाचा हा संघ साफी संघ पाहतोय आपण मैदान क्रमांक 2 वरती विभागातील नामांकित संघ. चला सज्ज होत आहे नूतन हनुमान ढोबर संघ आणि श्रीगणेश अदारा संघ मैदान क्रमांक 1 साठी आणि मैदान क्रमांक 2 साठी जाकमाता काखळघर वर्सेस श्रीगणेश सातर्डे. मैदान क्रमांक 2 साठी सज्ज व्हायचं आहे जाकमाता काखळघर श्रीगणेश सातर्डे. सुंदर कामगिरी पाहतोय मैदान क्रमांक 2 साठी सातर्डे संघाकडून. पंचांचा निर्णय मात्र अंतिम आहे. सर्व संघांना विनंती असेल आणि ज्या संघाला तो पुकारले त्यांना विनंती असेल की आपला भरगच्च असा कार्यक्रम आहे आयोजकांचा, त्यामुळे कुठल्याही संघाने आता विलंब लावू नये. जर आपल्याला पुकारलेले असेल तर आपण त्वरित मैदानाकडे येण्याची कृपा करावी हीच आग्रहाची विनंती असणार आहे ग्रामस्थांच्या वतीनं सर्व संघाच्या संघनायकांना. 32चा लॉट्स आहे आणि 32च्या लॉट्स मध्ये जेवढ्या लवकर ही स्पर्धा संपवता येईल तेवढ्या लवकर स्पर्धा संपवून निमेश बाताडे चढाईसाठी सज्ज होते. एक छोटा रायडर, छोटा पॅकेज, बडा धमाका निमेश सासू संघाकडून निमेशची चाके पहा त्या गोल मध्ये 1 पॉइंट घेतोय आणि आघाडी मात्र वाढवतोय सासू संघ. आणि शेवटचा रायडर असणार आहे तो म्हणजे वावे संघाचा. तर एकतर पॉइंट द्या किंवा पॉइंट घ्या. 8-10 आता लिमेशने चौडा पकडला. दुहेरी भूमिकेमध्ये कामगिरी करतोय लिमेश आणि पुन्हा 1+2 असे 3 पॉइंट मिळतील कदाचित सासू संघाला. चला मित्रांनो, नूतन हनुमान ढबर विरुद्ध श्री गणेश आदाड आपण सज्ज व्हा. मैदान क्रमांक 1 करिता आपल्याला तिसरा व अंतिम पुकार झालेला आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक संघाचं सहकार्य या कबड्डी स्पर्धेला असणं फार महत्वाचं आहे, कारण आपल्या सहकार्याशिवाय ही कबड्डी स्पर्धा सहज आणि सोप्यारित्या साजरी संपन्न करून देणं अद्यापपर्यंत तरी शक्य नाही मित्रांनो, कारण आपलं सहकार्य फार महत्वाचं असेल या कबड्डी स्पर्धेकरिता. सर्व संघांना विनंती आहे आपण सहकार्य करा मित्रांनो, दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित व्हा. नूतन हनुमान ढबर विरुद्ध श्री गणेश आदाड आपण सज्ज राहा. मैदान क्रमांक 2 साठी जाकमाता काकळघर वर्सेस श्री गणेश आदाड. मैदान क्रमांक 2 साठी सेकंड कॉल जाकमाता काकळघर वर्सेस श्री गणेश सातर्डे. सातर्डे पुन्हा एकदा रोशन मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. भीमक ऐश्वर्य येथील आपल्याला एक जबरदस्त चढाई पाहतात. शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. अगदी काही गुणांच्या आघाडीवर कोणता तरी संघ असेल, अगदी काही गुणांच्या पिछाडीवर कोणता तरी संघ असेल, परंतु विजय आणि पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. परंतु विजयी कोण झाला आणि पराजय कोण झाला यापेक्षा महत्वाचं आहे की विजय आपल्या कबड्डीचा होतोय हे फार महत्वाचं असेल मित्रांनो. चला मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम राहील, आपण सहकार्य करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील, आपण सहकार्य करा. आपल्याला विनंती असेल कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी वादविवाद करू नका. चला, गावदेवी तळागर संघ सहकार्य करा. तळागर संघाला विनंती असेल मित्रांनो, आयोजकांच्या वतीने या ठिकाणी एक आपल्याला विनंती केली जाते, कोणत्याही प्रकारे गालबोट या कबड्डी स्पर्धेला लागता कामा नये. आयोजकांच्या माध्यमातून प्रथमच या ठिकाणी आयोजन केलं गेलेलं आहे. आपण सहकार्य करा गावदेवी तळागर. चला, कारण एका सच्चा खेळाडूची निशाणी हीच आहे की पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे, कोणत्याही प्रकारे वाद करू नका. सहकार्य करा. चला पतू, आपण या आपल्या संघाला आपण कोऑपरेट करायला सांगा, कारण जर आयोजक या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून तयारी करत आहे तर ते अशा प्रकारे या ठिकाणी खेळाडूंची वर्तणूक असण्यासाठी नाही मित्रांनो. सहकार्य करा, कारण आपण एक सुद्धा खेळाडू आहात. तळागर संघाचा मित्रांनो खूप मोठा रेकॉर्ड आहे. 2022 साली त्या ठिकाणी रोहा तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा मित्रांनो झाली होती. भगवा चषक या नावाने रोख रक्कम 51,000 रुपयाची कबड्डी स्पर्धा होती आणि त्या कबड्डी स्पर्धेमध्ये तळागर या संघाने प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवला होता. याचा मित्रांनो आम्हाला आज देखील अभिमान आहे. आपण सहकार्य करा. चला, तळागर संघाच्या पाठीराखे.
फक्त कोर्टच आपले थांबायचं आहे. सामना सुरू असू द्या. चला तळागाळ, तुम्ही असा वाद घालून इथे चालणार नाहीये, कारण ही संपूर्ण स्पर्धा भरवण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते. आणि त्याच्यानंतर हे बघा, पंच हे देव नसतात, पंच हा सुद्धा माणूस असतो. ते आपण निर्णय काही समजून घ्यायचे असतात. विनाकारण इथं वाद घालायचा नाहीये. चला, समर्थन असावं सुद्धा वाद घालण्यापर्यंत नसावं, हे लक्षात ठेवा. कृपया करून खेळाडू वृत्ती दाखवायचे आणि पंचांचा नियम अंतिम निर्णय हे मानून आपण हा संपूर्ण स्पर्धा पार पाडायची. कृपया करून बॅरिकेडच्या आतमध्ये कोच शिवाय कोणीही जाऊ नये, सर्वसाधारण विनंती असेल. फक्त एकच कोच आणि 2 एक्स्ट्रा प्लेयर असे 3च खेळाडू मैदानामध्ये जातील. चला, पुढील सामन्यासाठी सज्ज राहायचे आहे. मुठहनुमान धवल लास्ट अँड फायनल बॉल. श्री गणेश आधार, झाकमाता काकलकर वर्सेस श्री गणेश सातवडे सेकंड बॉल. नक्कीच एक आगळा वेगळा खेळ आपल्याला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. पंचांना विनंती असेल आपण मैदान क्रमांक 1 सुरू करा. समान गुणांवर सामना थांबलेला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो यशवंत खार आणि गावदेवी तळागर दोन संघांसाठी. एक लाजवाब परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. नेत्र दीपक सडाय या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि अंतस्थिती मात्र आपल्याला निर्णय मिळतोय की सामना समान गुणांवर थांबतोय आणि 5-5 सडाया मात्र रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने रायगडी मंदिरी खडे पसरले शिवराय यांच्या बाई. रायगडी मंदिरी खडे पसरले शिवराय यांच्या बाई आणि हे सामा माणिक मोती दुसरी दौलत नाही. खऱ्या अर्थाने असं संबोधावं लागतंय की हे खेळाडू म्हणजे आमच्यासाठी माणिक मोती आहेत, हा कबड्डीचा खेळ म्हणजे आमच्यासाठी माणिक मोती आहेत. आम्हाला दुसऱ्या दौलतीची गरज नाही आहे, कारण कबड्डी श्वास, कबड्डी ध्यास आणि कबड्डी म्हणजेच आमच्या जीवनाचा जीवन प्रवास. अशा नीतिमत्तेने देखील चालणारे अनेक व्यक्तिमत्व या आपल्याला रायगडच्या मातीमध्ये पाहायला मिळतात. ही रायगडची खऱ्या अर्थाने मोठेपणा आहे, या रायगडची ख्याती आहे, या रायगडची खऱ्या अर्थाने ही दौलत आहे. असाच एक दिमागदार सोहळा आपण नक्कीच मित्रांनो पाहणार आहोत. आपल्या राजाचा खऱ्या अर्थाने 351वा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी रायगडावर आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाला. आपल्याला विनंती असेल की बहुसंख्येने त्या ठिकाणी आपण रायगडावर हजेरी लावा, कारण ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. जिवंतपणे जर आपल्याला स्वर्ग पाहायचा असेल तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी 6 जून रोजी रायगडावर राज्याभिषेकाला हजर व्हावं लागेल. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. खऱ्या अर्थाने आमंत्रणाची गरजच नाही आहे, कारण देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासीचा ऐसा राजा. ऐसा राजा ह्या महाराष्ट्र भूमीला लाभला, ऐसा राजा ह्या दख्खनला लाभला, ऐसा राजा हिंदुस्थानाला लाभला. हे आपलं परम भाग्य. चला तर मित्रांनो, तळाघर विरुद्ध यशवंत खार 5-5 सड्या होतात. माईक काही काळ बंद असेल. सामना संपा शेवटी 3 मिनिटं, लास्ट 3 मिनिट. आपल्याकडे
सामना संपायला शेवटी 2 मिनिटं. सामना संपायला शेवटलं मिनिट. लास्ट मिनिट. जाऊ दे, एक जाऊ दे. एक मिनिट असेल लास्ट. Mana? Sabar. पाच पण नाही हो घरी.